शहादा नगरपालिका कोरमअभावी पालिकेची विशेष सभा तहकूब। शहादा भारतीय जनता पक्ष व जनता विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या मागणीनुसार नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी कोरमअभावी तहकूब करण्यात आली। पालिकेच्या सभागृहात दुपारी 3 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी नगराध्यक्ष अभिजित पाटील, प्रभारी मुख्याधिकारी हर्षल सोनवणे, जनता विकास आघाडीचे नगरसेवक तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मात्र भारतीय जनता पक्षाच्या एकाही नगरसेवकाने सभेला हजेरी लावली नसल्याने आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नाही आणि सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला। कार्यालयीन अधीक्षक गोसावी यांनी सांगितले की सभेचा अजेंडा संकेतस्थळावर तसेच पालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आला होता। तसेच 30 एप्रिल रोजी सर्व नगरसेवकांना अजेंडा पाठवण्यात आला होता। मात्र 33 पैकी 21 नगरसेवकांनी अजेंडा स्वीकारला नाही तर 12 नगरसेवकांनी तो स्वीकारला होता। एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्यांची उपस्थिती आवश्यक असताना ती पूर्ण न झाल्यामुळे नियोजित विषयांवर चर्चा होऊ शकली नाही। त्यामुळे ही महत्त्वाची सभा तहकूब करण्यात आली असून पुढील तारखेबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। आज दिनांक 6 मे 2026 रोजी शहादा नगरपालिकेचे विशेष सभेचे आयोजन केलेलं होतं। विशेष सभा ही 1/4 नगरसेवकांनी जर मागणी केली तर नियमाप्रमाणे विशेष सभा आयोजन करण्याचं कायद्यामध्ये प्रावधान आहे। त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी विशेष सभा बोलवण्याबाबत दिनांक 21 एप्रिलला पत्र दिलं होतं। तसंच जनता विकास आघाडीच्या सुद्धा नगरसेवकांनी दिनांक 21 तारखेला पत्र दिलेलं आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 6 तारखेला म्हणजे 15 दिवसात आपण ती मीटिंग लावलेली आहे। सदर मीटिंगमध्ये नगरसेवकांचे जेवढे विषय होते ते सुद्धा आपण घेतलेले आहेत। काही विषयांच्या बाबतीमध्ये कायदेशीर पेच निर्माण झालेला असल्यामुळे काही विषय आपण घेऊ शकलो नाही, त्याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन आपण वरिष्ठ कार्यालयाकडून मागवलेलं आहे। परंतु आजच्या या बैठकीमध्ये खरं तर सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, परंतु भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्यामुळे आणि कोरम पूर्ण न झाल्यामुळे आजची सभा आपण तहकूब ठेवलेली आहे। माझी पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांना नम्र विनंती आहे की आपण नियमाप्रमाणे मीटिंग लावलेली आहे। अजेंडा आपण वेळेत दिला, संकेतस्थळावर मीटिंगचा अजेंडा आपण ठेवलेला आहे, नोटीस बोर्डवर देखील आपण वेळेत मीटिंग असल्याबाबत सूचना दिलेली आहे, वृत्तपत्राच्या माध्यमातून देखील आजची मीटिंग होणार आहे याबाबत आपण कळवलं होतं। परंतु अनुपस्थिती नगरसेवकांची राहिल्यामुळे आणि कोरम पूर्ण न झाल्यामुळे ही मीटिंग तहकूब ठेवण्यात आलेली आहे। माझी पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांना विनंती आहे, आपण सांगाल त्या विषयांवर आपण चर्चा करायला तयार आहोत। आपल्या या धोरणामुळे शहादा शहराचा विकास मागे राहू नये ही भूमिका माझी नेहमीच राहिलेली आहे। माझी पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांना विनंती आहे की आपली वैयक्तिक भांडणं किंवा वैयक्तिक मतभेद आपण चव्हाट्यावर न आणता मीटिंग मध्ये शांततेत आपण जर चर्चा केली तर निश्चितपणे मार्ग निघेल। मी अजूनही आशावादी आहे। सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असतील, जनता विकास आघाडीचे सर्व नगरसेवक असतील, एकत्रितपणे शहादा शहराच्या विकासासाठी काम करतील ही अपेक्षा पुन्हा एकदा आपण ठेवू। अजूनपर्यंत मला कुठल्याही प्रकारचं पत्र प्राप्त झालेले नाहीये, फक्त नगरसेवक आज अनुपस्थित राहिल्यामुळे ही सभा आपण तहकूब ठेवलेली आहे। त्याच्यावर विस्तृत खुलासा येणाऱ्या काळामध्ये आम्ही देणार आहोत, एवढीच या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा पत्रकार बांधवांचे, सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।